मंडळी, बाहेर कडाक्याचा उन्हाळा पडलेला आहे, त्यामुळे जेव्हा पण आपण कडक उन्हामधून घरात येतो ना, तेव्हा आपल्या पोटामध्ये अक्षरशः आग पडलेली असते, म्हणजे भयंकर उकडत असतं। तर मंडळी, अशा वेळी ना तुम्ही घरात बनवलेले जसं कोकम सरबत, लिंबू सरबत, ताक असे पदार्थ जर तुम्ही पिलात ना, ते तुमच्या आरोग्याला खूप चांगलं असतं मंडळी। तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकम सरबत कसा बनवायचा हे आपण बघून घेणार आहोत। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी, सगळ्यात आधी मी एका वाटीमध्ये आमसूल घेतलेले, म्हणजे कोकम घेतलेले। इथं मी 8 ते 10 पाकळ्या घेतलेले आहेत। आता या कोकममध्ये ना गरम पाणी टाकून घेतो आणि एक अर्ध्या तासासाठी हा कोकम चांगला पाण्यामध्ये भिजत ठेवतो। कोकम जे आहे ना गरम पाण्यामध्येच भिजत ठेवायचं आहे, कारण त्यामुळे काय होतं, कोकम लवकर भिजला जातो आणि त्याचबरोबर कोकमचा जो फ्लेवर असतो ना तो चांगला इन्हान्स होतो, त्यामुळे कोकम सरबतचा टेस्ट चांगली येते। आता मी इथं एक चांगला फ्रेश असा नारळ फोडून घेतलेला आहे आणि त्याचं खोबरं पण मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यातलं जे पाणी आहे ना ते पण काढून घेतलेलं आहे। मंडळी, आता मी खोबऱ्यावरची जी काळी साल आहे ना ती काढून घेतो। जर इन केस आपण खोबऱ्याच्या सालीबरोबरच खोबऱ्याचं दूध जर काढून घेतलं ना, खोबऱ्याचं दूध जे आहे थोडंसं काळं होतं, त्यामुळं मी वरची साल काढून घेतोय। चाकू वापरा नाहीतर पिलर वापरा, जे तुम्हाला सोपं पडेल त्याच्यानं हे साल जे आहे अशा प्रकारे काढून घ्यायचे। साल काढून झाल्यानंतर हे जे खोबरं आहे ना बारीक कट करून घ्यायचं आहे। आता बारीक कट केलेलं जे खोबरं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतो आणि त्याचबरोबर 1 चमचा जिरा, त्याचबरोबर थोडेसे लसणाच्या पाकळ्या आणि आता 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची, थोडेसे कढीपत्त्याची पानं, थोडासा पुदिना, चवीपुरतं मीठ, 1 चमचा साखर। आता यामध्ये मगाशी जे नारळाचं पाणी आपण काढून ठेवलं होतं ना ते टाकून घेतोय आणि त्याचबरोबर नॉर्मल पाणी 1 वाटी टाकून घेतोय, म्हणजे टोटल 2 वाटी यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे। आता मिक्सरला लावून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता मी इथं एक भांडं घेतलेलं आहे, या भांड्यावरती मी एक जाळीदार कापड लावून घेतो, नाहीतर तुमच्याकडे सुती कापड वगैरे असेल ना ते पण वापरू शकता। मी आता या कापडामध्ये मिक्सरला लावून बारीक केलेलं जे खोबरं होतं ना यामध्ये मी टाकून घेतोय। आता कपड्याचे चारही बाजू चांगल्या प्रकारे धरायचे आहेत आणि जे खोबऱ्याचं दूध आहे ना ते भांड्यामध्ये चांगलं पिळून काढून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे कापड जे आहे ना चांगलं पिळून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचं जे दूध आहे ना चांगलं काढून घ्यायचं आहे, जेवढं काढून घेता येईल तेवढं। आता मंडळी, राहिलेलं जे खोबरं आहे ना मी परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतो आणि त्याचबरोबर एक अर्धी किंवा 1 वाटी यामध्ये पाणी टाकून घेतो आणि परत मिक्सरला लावून एकदम बारीक पेस्ट करून घेतो। हे बघा मंडळी, बारीक केलेली जी खोबऱ्याची पेस्ट आहे ना मी परत कापडामध्ये टाकून घेतो आणि मगाशी ज्याप्रमाणे आपण खोबऱ्याचं दूध काढून घेतलेलं अगदी त्याचप्रमाणे परत मी या खोबऱ्याचं दूध चांगलं काढून घेतो। मंडळी, आता तुम्ही इथं बघू शकता, एका नारळाच्या खोबऱ्यापासून ना ऑलमोस्ट अर्धी भांडी मी नारळाचं दूध काढून घेतलेले। मंडळी, हे जे राहिलेलं खोबरं असतं ना हे टाकून न देता तुम्ही एखाद्या दुसऱ्या भाजीला वापरू शकता, त्यामुळे भाजीची टेस्ट पण एकदम भारी येते। आता मंडळी, मगाशी जे कोकम आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं ना, आता हे कोकम चांगलं कुस्करून घेतो आणि त्याचा अर्क काढून घेतो। नारळाचं दूध काढायच्या आधी ऑलमोस्ट अर्धा तास याला भिजत ठेवला होता आपण। कोकम जे आहे चांगलं पाण्यामध्ये भिजलेलं आहे। आता कोकमचं जे अर्काचं पाणी आहे ना नारळाच्या दुधामध्ये गाळून टाकून घ्यायचं आहे। कोकमचं पाणी टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर एकदा टेस्ट करून बघा, तुम्हाला कोकमचं जे फ्लेवर आहे ना तो एकदम स्ट्रॉंग पाहिजे का माइल्ड पाहिजे आहे, त्याच्यानुसार कोकमचं पाणी तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घेऊ शकता। आता मी दुसऱ्यांदा परत त्यामध्ये कोकमाचं पाणी टाकून घेतोय, कारण मला कोकमाचं जे फ्लेवर आहे ना थोडंसं स्ट्रॉंग पाहिजे आहे, त्यासाठी मी परत टाकून घेतोय। कोकमाचं पाणी टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। आता सोलकडीचं जे कलर आहे ना थोडासा डार्क झालेलं आहे, त्यासाठी मी यामध्ये बीटरूटचं पाणी वापरतोय, म्हणजे थोडंसं बीटरूट मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याचं पाणी यामध्ये मी टाकून घेतोय, त्याच्यामुळे सोलकडीचा जो कलर आहे ना तो एकदम छान येतो। मंडळी, इथं तुम्ही बघू शकता बीटरूटचं जे पाणी आहे ना यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे, त्यामुळं सोलकडीचा जो कलर आहे ना तो एकदम छान आलेला आहे। आता या सोलकडीमध्ये बारीक कुटून घेतलेला जिरा टाकून घेतोय आणि त्याचबरोबर थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर पण टाकून घेतोय। आता मंडळी, फायनली एकदा सोलकढी जी आहे टेस्ट करून बघा। सोलकढीमध्ये मीठ वगैरे थोडंसं काही कमी पडलं असेल तर ते थोडंसं ॲडजस्ट करून घ्या।
तर मंडळी अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपली सोलकढी रेडी झालेली आहे. आता ही सोलकढी तुम्ही थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता, म्हणजे सोलकढी थोडीशी थंड होऊ द्या आणि त्यानंतरनं तुम्ही सोलकढी एकदम थंडगार अशी एन्जॉय करू शकता. मग काय मंडळी, कसा झालाय कोकमचा सरबत? एकदम मस्त झालं की नाही? टेस्टला पण एकदम अप्रतिम झालेलं आहे. त्याचबरोबर कलर पण एकदम छान आलेला आहे. जसा एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे तुम्हाला भेटतो ना कोकमचा सरबत, सेम तसा झालेला आहे. तर मंडळी, कडक उन्हाळ्यामध्ये ना कोकमचा सरबत आरोग्याला एकदम उत्तम पर्याय आहे. त्यामुळे शरीरातली उष्णता कमी होते आणि असे बरेचसे त्यामध्ये गुणधर्म आहेत जे की उन्हाळ्यामध्ये तुमच्या शरीराला एकदम थंड ठेवतं. तर मंडळी, तुम्ही पण अशा पद्धतीचा कोकमचा सरबत तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा कोकमचा सरबत कसा झालाय तो. मंडळी, जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच थंडगार रेसिपीसाठी ना आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील.